नमस्कार, मी अनिल महादेवराव शिवणकर, सहाय्यक शिक्षक. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील शालेय शिक्षण विभाग 1 मधील प्रकरण क्रमांक 4 शालेय अभ्यासक्रमावर अध्यापनशास्त्र हे प्रकरण फार मोठं, महत्वाचं आणि या संपूर्ण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा गाभा घटक आहे. म्हणून ऑलरेडी आपण या प्रकरणावर 2 व्हिडिओ सादर केलेले असून आज आपण शेवटचा आणि तिसरा महत्वाचा व्हिडिओ सादर करणार आहे. या व्हिडिओमध्ये परीक्षा पद्धती कशा राहणार आहे, मूल्यमापनाच्या पद्धती कशा राहणार आहे, सेमिस्टर पॅटर्न राहणार आहे की इयरली पॅटर्न राहणार आहे, कुणाला परीक्षा द्यायची आहे, कुणाला परीक्षा नाही द्यायची आहे, आणि या सर्व परीक्षांच्या स्वरूपामुळे बोकाळलेली कोचिंग संस्कृतीचं आता काय होणार आहे, विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस लावायचे आहे की नाही आहे, याही बद्दल आपण आजच्या महत्वाच्या प्रकरणामध्ये माहिती सादर करणार आहोत. माझ्याकडनं चुका अपेक्षित आहे, माझ्या चुका आपण दुरुस्त करून घ्याव्या. आपणास नम्र विनंती, अनिल एम शिवणकर या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मूल्यमापनात परिवर्तन हा उपमुद्दा आपण आज बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले, प्रतिभा संपन्न बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना काय योजना आहे, त्यांच्यासाठी या नवीन राष्ट्रीय शिक्षणात काय काय तरतुदी आहे ते देखील आपण या प्रकरणात बघणार आहोत. तर मुद्दा क्रमांक 9, विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मूल्यमापनात परिवर्तन. आजची जी मूल्यमापनाची व्यवस्था आहे ती सारांश समेटिव्ह पद्धतीची आहे. ज्या व्यवस्थेमध्ये, या मूल्यमापना व्यवस्थेमध्ये फक्त घोकमपट्टी करणे व लक्षात ठेवण्याच्या कौशल्याच्या पलीकडे दुसरं काहीही नाही. म्हणून आता या सारांश व समेटिव्ह मूल्यमापनाच्या पद्धतीमध्ये बदल करून नियमित रचनात्मक आणि फॉर्मेटिव्ह प्रकारची मूल्यमापन पद्धती राहणार आहे. जी मूल्यमापन पद्धती विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर, योग्यतेवर आधारित असून त्याच्या विकासाला व अध्ययनाला चालना देणारी, प्रोत्साहन देणारी राहणार आहे. जेणेकरून त्याच्यामध्ये विश्लेषणात्मक, तार्किक विचार, संकल्पनाची सुस्पष्ट जाण कशी करता येईल याची पारख करणारी नवीन रचनात्मक, ज्याला आपण फॉर्मेटिव्ह, नियमित व रचनात्मक फॉर्मेटिव्ह मूल्यमापनाची पद्धती राहणार आहे. 4.35 मध्ये प्रगती पुस्तकाची पुनर्रचना होणार आहे. म्हणजे देशातल्या सर्व विद्यार्थ्यांना एक सारखं प्रगती पुस्तक म्हणजे आपली गुणपत्रिका, मार्कशीट ज्याला आपण म्हणतो, आणि या प्रगती पुस्तकामध्ये एक सारखापणा असणार आहे. मग तो राज्याचा असेल किंवा देशाचा असेल. या प्रगती पुस्तकाची रचना, या प्रगती पुस्तकाचं एक फॉर्मेट, ज्याला आपण एक कच्चा ढाचा म्हणतो, एक ज्याला आपण टेंटेटिव्ह मार्कशीटचा एक प्रोफार्मा ज्याला आपण म्हणतो, सर्वांचा सारखा राहणार आहे. आणि हा एक सारखा प्रगती पुस्तकाचा प्रोफार्मा, प्रगती पुस्तकाची पुनर्रचना, प्रगती पुस्तक कसं असेल, प्रगती पुस्तकाचे सर्व प्रकारचे कॉलम्स हे संपूर्ण राज्यामध्ये एक सारखेच राहतील आणि ते निर्माण करण्याचं काम, या प्रगती पुस्तकाची पुनर्रचना करण्याचं काम एनसीईआरटी, एससीईआरटी व राष्ट्रीय मूल्यांकन संस्था करणार आहेत. म्हणजे आता प्रगती पुस्तक महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व विद्यार्थ्यांचं सारखंच राहणार आहे, त्याचे कॉलम सारखे राहणार आहे आणि याचे तरतूद या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. म्हणजे देशातल्या सर्व विद्यार्थ्यांचं प्रगती पुस्तकामध्ये एक वाक्यता असायला पाहिजे. म्हणून या प्रगती पुस्तकाची पुनर्रचना करण्यात येणार आहे. हे प्रगती पुस्तक म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याकरिता करण्यात आलेले प्रयत्न व त्यांनी त्या पद्धतीने केलेली अध्ययन निष्पत्ती, त्याच्यात झालेले बदल, त्याच्या नोंदी या प्रगती पुस्तकात राहणार आहे. हे प्रगती पुस्तक म्हणजे विद्यार्थ्यांचं सर्वांगीण, बहुआयामी, सर्व व्यापक म्हणजे 360 अंश असलेलं बहुआयामी एक अहवाल राहणार आहे. आणि या अहवालाच्याच धर्तीवर शिक्षक, पालक यांना विद्यार्थ्याची डेव्हलपमेंट करण्यासाठी त्या प्रगती पुस्तकाची मदत होणार आहे. हे प्रगती पुस्तक म्हणजे शाळा आणि घर यामधला महत्वाचा दुवा राहणार आहे. हे प्रगती पुस्तक विद्यार्थ्याच्या वर्गात आणि वर्गाच्या बाहेरील परिस्थितीमध्ये त्याचा विकास करण्यासाठी हे प्रगती पुस्तक त्याला महत्वाचं राहणार आहे. या प्रगती पुस्तकामध्ये विद्यार्थ्याच्या भावनात्मक, आकलनात्मक आणि सायकोमोटर क्षेत्रातील सर्व विशेष नोंदी करण्यात येणार आहे. इतकंच नव्हे तर या प्रगती पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या काही वेगवेगळ्या विशेष
काही बाबी असतील, विशेष कौशल्य असतील, विशेष कला असतील, विशेष गुण असेल, त्यांचीही नोंद आता प्रगती पुस्तकामध्ये होणार आहे. आणि या प्रगती पुस्तकामुळे विद्यार्थ्याचा कल कुठे जातो आहे, विद्यार्थ्याला कुठल्या क्षेत्रामध्ये आवड निर्माण होणार आहे, विद्यार्थ्याचं करिअर कुठे जात आहे, हे या प्रगती पुस्तकावरून आपल्याला मिळणार आहे. म्हणून प्रगती पुस्तकाची पुनर्रचना करण्यात येणार आहे व हे प्रगती पुस्तक देशातील, महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाचं सारखंच राहणार आहे. कोचिंग संस्कृतीबद्दल या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये तरतूद केलेली आहे. आता बोर्डाची परीक्षा आणि इतरही प्रवेश परीक्षा व माध्यमिक स्तरावरच्या सर्व परीक्षाची रचना व व्यवस्था तशी राहणार आहे की कोचिंग क्लासेसला विद्यार्थ्यांना जाण्याची गरज पडणार नाही. याचं कारण असं की आताची जर परिस्थिती आपण बघितली की बोर्डाची परीक्षा असेल, सर्व प्रकारच्या अनेक प्रकारच्या प्रवेश प्रक्रिया असतील, माध्यमिक शाळेच्या स्तरावर असलेल्या अनेक परीक्षांचा जर आपण विचार केला तर या परीक्षांचं काठिण्य पातळी किंवा परीक्षांच्या भीतीमुळे विद्यार्थी हा कोचिंग क्लासेसवर डिपेंड झालेला आहे. म्हणून आता बोर्ड परीक्षा, प्रवेश परीक्षा व माध्यमिक शाळांच्या स्तरावरील इतर परीक्षांची परिस्थितीच आता बदलणार आहे. आणि ही बोकाळलेली कोचिंग संस्कृती आहे, ही कोचिंग संस्कृती आता संपविण्याचा विचार या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. म्हणजे आता आपल्या लेकरांना, देशातल्या लेकरांना, महाराष्ट्रातल्या लेकरांना, गोरगरिबाच्या जनतेला, शेतकऱ्यांच्या जनतेला, सर्वसामान्यांना, विद्यार्थ्यांना आता कोचिंग क्लासेसला पाठवण्याची गरज पडणार नाही. कारण तशा प्रकारच्या परीक्षा, तशा प्रकारचं सिलेबस, तशा प्रकारचा अभ्यासक्रम या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये राहणार आहे. आणि जे अभ्यासक्रम फक्त त्यांच्या क्षमतेवर आणि योग्यतेवरच राहणार आहे. कारण आताच्या ज्या परीक्षा सुरू आहे, आता जर विद्यार्थ्यांचा जर आपण एक विचार केला तर त्या विद्यार्थ्याचं पूर्ण वर्ष जो अध्ययनासाठीचा जो वेळ असतो, त्याचा म्हणजे शिकण्यासाठीचा जो वेळ असतो, त्याच्यामध्ये स्वतःची काही कौशल्य डेव्हलप करण्याचा, स्वतः काही नवीन आत्मसात करण्याचा, स्वतःच्या अंगी असलेल्या एखाद्या कलेला वाव देण्यासाठी जो वेळ असतो, तो वेळ सोडून कोचिंग क्लास, तो वेळ सोडून परीक्षेची तयारी, म्हणजे अध्ययनासाठी असलेला त्याचा पूर्ण वेळ हा त्याच्या कोचिंगमध्ये व परीक्षेच्या तयारीमध्ये व्यस्त होतो, तिथे जातो. म्हणून आता परीक्षा पद्धतीचं स्वरूप अशा प्रकारचं राहणार आहे की कोचिंग संस्कृती नष्ट होईल व कोचिंग क्लासेसला विद्यार्थ्यांना पाठवण्याची गरज पडणार नाही असं मी म्हणत नाही. 4.36 मध्ये प्रकरण 4 4.36 मध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तरतूद केलेली आहे. हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्रावधान केलेलं आहे की आता कोचिंग क्लासेस कडे विद्यार्थी जाणार नाही, तो स्वतः अभ्यास करेल, त्याला काहीच गरज पडणार नाही. बोर्ड परीक्षांची पुनर्रचना करायची, त्यासाठी बोर्ड परीक्षांची पुनर्रचना केली आहे. 4.37 मध्ये बोर्ड परीक्षांची पुनर्रचना. आता बोर्ड परीक्षांची पुनर्रचना अशा पद्धतीने केलेली आहे की 10वी-12वीच्या परीक्षा सुरू आहे तशा सुरू असल्या तरीही विद्यार्थ्याला कुठल्याही प्रवेश परीक्षेकरिता व 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षेकरिता कुठल्याही कोचिंग क्लासेसला जाता येणार नाही. अशा पद्धतीनं बोर्डाच्या परीक्षांची पुनर्रचना करण्यात आलेली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासच या बोर्डाच्या परीक्षांच्या पुनर्रचना केल्यानंतर होणार आहे. आता बोर्डाच्या परीक्षांची पुनर्रचना करण्यात आली म्हणजे काय करण्यात आलं आहे? बोर्डाच्या परीक्षेची पुनर्रचना करत असताना विद्यार्थ्याच्या क्षमतेवर आणि विद्यार्थ्याच्या योग्यतेवर परीक्षा राहणार आहे. बोर्डाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय निवडण्याची तरतूद राहणार आहे. त्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये त्याला जे विषय द्यायचे आहे, जे पेपर द्यायचे आहे, ते पेपर निवडण्याची मुभा त्याला या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये, म्हणजे आवडीचे विषय घेऊन तो बोर्डाची परीक्षा पास होऊ शकतो. बोर्डाच्या परीक्षेचं स्वरूप सोपं करण्यात आलेलं आहे. म्हणजे महिनोन महिने घोकमपट्टी करून, महिनोन महिने कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन ज्या पद्धतीनं विद्यार्थ्याला परीक्षा द्याव्या लागत होत्या, आता घोकमपट्टीऐवजी मुख्य क्षमता आणि योग्यतेच्या आधारावर त्याची पारख करण्यात येणार आहे. आणि त्याच पद्धतीचे मूल्यमापनाचे बोर्डाचे पेपर्स राहणार आहे आणि बोर्डाच्या परीक्षेचं पॅटर्नच तसं राहणार आहे की जेणेकरून वर्गातला कोणताही विद्यार्थी खूप अतिरिक्त, खूप मोठी किंवा खूप जास्त मेहनत न करता कमी वेळेमध्ये, कमी अभ्यासामध्ये जास्तीत जास्त गुण संपादन करतील, याचंही प्रावधान या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. जोखीम मूल्य दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना एकाच वर्षामध्ये 2दा बोर्डाची परीक्षा देण्याची संधी आहे.
इतकंच नव्हे, 4.38 मध्ये सेमिस्टर पॅटर्नची तरतूद करण्यात आलेली आहे. सेमिस्टर पॅटर्न म्हणजे पहिली पासून तर 9वी आणि 11वी मध्ये तर सेमिस्टर पॅटर्नवर आपण प्रथम सत्र आणि द्वितीय सत्राची परीक्षा विद्यार्थी देतात, इव्हन तो घटक चाचण्या पण देतात. परंतु आता 10वी आणि 12वी बोर्डाच्याही परीक्षा सेमिस्टर पॅटर्नने होणार आहे. म्हणजे 20 धडे असेल तर पहिल्या 10 धड्यावर एक परीक्षा आणि नंतरच्या 10 धड्यावर दुसरी एक परीक्षा. आता त्याच्यातही मित्र हो, म्हणजे आधीचे 10 धडे नंतरच्या परीक्षेत राहणार नाही. म्हणजे ज्या 10 धड्यांवर परीक्षा झालेली आहे ते धडे त्याला पुन्हा परीक्षेमध्ये येणार नाही. आणि त्याच्यातही आणखी एक सोपी पद्धत त्याच्यामध्ये वापरलेली आहे. एक परीक्षा ही वस्तुनिष्ठ असतील, म्हणजे एमसीक्यूज प्रकारचे प्रश्न राहतील, आणि दुसरी सेमिस्टरची परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे वर्णनात्मक लघुत्तरी दीर्घोत्तरी प्रश्न विचारले जातील. म्हणजे एखाद्या विषयामध्ये 20 धडे आहे तर पहिल्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये पहिले 10 धडे राहतील आणि त्या 10 धड्यांवर फक्त एमसीक्यूज, एक प्रश्न त्याला 4 पर्याय, असा ऑब्जेक्टिव्ह पेपर राहील. पूर्ण ऑब्जेक्टिव्ह पेपर राहील त्या 10 धड्यांवर. आणि सेकंड सेमिस्टरमध्ये उरलेल्या 10 धड्यांवर, उरलेल्या 10 पाठांवर डिस्क्रिप्टिव्ह लघुत्तरी किंवा दीर्घोत्तरी प्रश्न राहतील. म्हणजे विद्यार्थ्यांना एकाच वेळेस 20 धड्यांचा अभ्यास करणे, ऑब्जेक्टिव्हचा पण अभ्यास करणे आणि डिस्क्रिप्टिव्हचा पण अभ्यास करणे, याच्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप मानसिक ताण, विद्यार्थ्यांचा खूप स्ट्रेस होता विद्यार्थ्यांवर. आणि याच गोष्टीमुळे बरेच विद्यार्थी फ्रस्ट्रेशन मध्ये जातात, बरेच विद्यार्थी हतबल होतात, बरेच विद्यार्थी आपल्या आयुष्याशी देखील खेळून जातात. त्यामुळे जोखीम मूल्य दूर करण्यासाठी म्हणून आता सेमिस्टर पॅटर्न राहणार आहे. अर्धे धडे फर्स्ट सेमिस्टरमध्ये आणि अर्धे धडे किंवा अर्धे पाठ दुसऱ्या सेमिस्टरमध्ये. त्याच्यातही पहिल्या सेमिस्टरमध्ये ऑब्जेक्टिव्ह पेपर आणि दुसऱ्या सेमिस्टरमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पेपर राहणार. इतकी सोपी पद्धत या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना करून दिली असल्यामुळे आता विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं मानसिक त्रास, खूप बर्डन परीक्षेचं आणि त्या खूप परीक्षेच्या बर्डनसाठी अनेक कोचिंग क्लासेसमध्ये जाण्याची काही गरज राहणार नाही, असं मी नाही, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्रावधान करण्यात आलेलं आहे. बरं, याच्यातही आता एखाद्याला फर्स्ट सेमिस्टरमध्ये 94% पडलेले आहे आणि सेकंड सेमिस्टरमध्ये 80% आहे. सेकंड सेमिस्टरमध्ये 80% पडले सेमिस्टर पॅटर्नमध्ये आणि फर्स्ट सेम मध्ये त्याला 94 पडले. तर दोन्ही सेम मध्ये जे जास्त पर्सेंटेज राहतील तेच त्याला समोर कामी येतील, त्याला ते ग्राह्य धरण्यात येतील वेगवेगळ्या प्रवेशाकरिता. इतकंच नव्हे तर प्रवेशाच्या ज्या अनेक पद्धती आहेत त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या प्रवेश एंट्रन्स एक्झाम विद्यार्थ्यांना द्याव्या लागतात. त्या एंट्रन्स एक्झामचंही स्वरूप आता इतकं सोपं करण्यात येणार आहे की त्याच्यासाठीही आता एंट्रन्स एक्झाम, वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झामसाठी कोचिंग लावण्याची काही आवश्यकता पडणार नाही, असं या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये म्हटलेलं आहे. सेमिस्टर पॅटर्न नंतर आपण बघूया 4.38 मूल्यमापनाची मार्गदर्शक तत्वे ठरविणे. आता मूल्यमापनाची काही मार्गदर्शक तत्वे ठरविण्याची जबाबदारी ही राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र, एनसीईआरटी, एससीईआरटी, मूल्यमापन संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षण तज्ञ यांच्या सल्लामसलतीने मूल्यमापनाची नवीन मार्गदर्शक तत्वे ठरविण्यात येणार आहे. घोकंपट्टीवर भर न देता मूलभूत अध्ययन निष्पत्तीवर भर देण्याचं प्रावधान 4.39 मध्ये दिलेलं आहे. आता घोकंपट्टीऐवजी मूलभूत अध्ययन निष्पत्तीवर भर द्यायचा आहे. आतापर्यंत आपण जे विद्यार्थी जे परीक्षा देऊन राहिलेले आहेत, आतापर्यंतची जी व्यवस्था होती ती सारांश समिती होती, ज्याच्यामध्ये फक्त घोकंपट्टी, ज्याच्या लक्षात जास्त राहतं, लक्षात ठेवण्याच्या कौशल्याचाच विकास आपण करत होतो, ज्याला आपण ज्याची स्मरणशक्ती चांगली त्याला चांगले गुण. पण आता घोकंपट्टी ऐवजी मूलभूत अध्ययन निष्पत्ती म्हणजे ज्या अभ्यासक्रमातून त्याच्यामध्ये काही कौशल्य त्यांनी प्राप्त करणे आवश्यक आहे आणि प्राप्त केलेली कौशल्ये त्या विद्यार्थ्यांनी त्याच्या व्यावहारिक जीवनामध्ये आत्मसात करणे, व्यावहारिक जीवनामध्ये त्याची अंमलबजावणी करणे, ह्याच्यावर भर देणार आहे. आणि हे सर्व बघण्यासाठी, या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र
4.41 मध्ये राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र राहणार आहे पारख. पारखचा लॉंग फॉर्म असा आहे, परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची कामगिरीचे मूल्यांकन, परीक्षण आणि ज्ञानाचे विश्लेषण अशी ही पारख राष्ट्रीय मूल्यांकन संस्था स्थापन करण्यात येणार आहे. आणि या पारखच्या अंतर्गत स्टेट अचिव्हमेंट सर्व्हे आणि नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे. स्टेट अचिव्हमेंट सर्व्हे म्हणजे राज्य निष्पत्ती सर्वेक्षण आणि NAS नॅस राष्ट्रीय निष्पत्ती सर्वेक्षण. आता नॅस आणि सॅसचं आणि या पारखचं काय काम राहणार आहे की जे मूल्यमापनाची या पद्धती या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात दिलेल्या आहेत, त्या मूल्यमापनाच्या पद्धतीच्या अनुषंगाने विद्यार्थी कौशल्य आत्मसात करतो आहे का, या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जी काही ध्येय धोरणे आहे, जी उद्दिष्टे आहे, या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची जी उद्दिष्टे आहे ती उद्दिष्टे पूर्णतास येत आहे का, ती उद्दिष्टे पूर्ण होत आहे का, जी कौशल्य विकसित व्हायला पाहिजे विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमात विकसित होत आहे का, त्याची अध्ययन निष्पत्ती होत आहे का. देशातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययन निष्पत्तीवर देखरेख ठेवण्याचं काम स्टेट अचिव्हमेंट सर्व्हे आणि नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेच्या मार्फत राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र पारख या संस्थेमार्फत होणार आहे. आपल्याला माहित असेल 3-4 महिन्याआधी 4-5 महिन्याआधी आपण नॅसची परीक्षा आपल्या देशामध्ये झाली, एकाच दिवशी नॅसची परीक्षा झाली. बऱ्याच लोकांना त्या नॅसच्या परीक्षेबद्दल खूप भीती होती. आपल्या शाळेतले विद्यार्थी पास होतील की नाही, मग जर नापास झाले तर मग आपल्या शाळेची मान्यता तर जाणार नाही, आपल्या शिक्षकांचे पगार तर थांबवणार नाही, आपल्याला शोकास नोटीस येणार नाही. मित्र हो, नॅसचा आणि सॅसचा स्टेट अचिव्हमेंट सर्व्हे आणि नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेचा उद्दिष्ट फारच सुंदर आहे. काय त्यांचं उद्दिष्ट? नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे आहे, तो एक सर्व्हे आहे. तो सर्व्हेमध्ये त्यांनी रॅन्डमली प्रत्येक जिल्ह्यातल्या 10 ते 20 शाळा निवडलेल्या होत्या. 10 ते 20 शाळा निवडतात. 10 ते 20 शाळांमध्ये त्या विद्यार्थ्यांचा एक पेपर सेट केला जातो NAS द्वारेच, पारखद्वारे, राष्ट्रीय मूल्यांकन संस्था, आणि त्या पेपर विद्यार्थ्यांकडून सोडवला जातो. सोडवल्यानंतर त्याचा रिझल्ट काढला जातो आणि रिझल्टमध्ये काय काय बघितलं जाते की कुठला स्किल विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप झालेला आहे, कुठली पायाभूत साक्षरता त्याच्यामध्ये डेव्हलप झालेली आहे, किती प्रकारचा संख्याज्ञान त्यांनी आत्मसात केलेला आहे, कुठली कौशल्य त्यांनी आत्मसात केलेली आहे, कुठे तो कमी पडतो आहे. मग जर तो कमी पडतो आहे तर सरकार म्हणून कुठे कमी पडतं आहे, म्हणजे अभ्यासक्रम चुकीचा आहे का, अध्यापनाच्या पद्धती चुकीच्या आहे का. मग त्या जिथे ज्या सेक्टरमध्ये तो विद्यार्थी कमी पडतो आहे त्या सेक्टरला इम्प्रूव्ह करण्यासाठी अभ्यासक्रम बदलवायचा का, त्याची पुनर्रचना करायची का, मूल्यमापनाच्या पद्धती बदलवायच्या का, किंवा अध्यापनाच्या पद्धती बदलवायच्या का, हा त्याचा मागचा उद्देश असतो. नॅसच्या परीक्षेचा आणि सॅसच्या परीक्षेचा मागचा हा उद्देश असतो. कुणावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याचा उद्देश नॅस आणि सॅसचा नसतो. शासनाला भविष्यामध्ये काय तडजोड करायची आहे त्या स्किल बद्दल, त्या अभ्यासक्रमाबद्दल, त्या वेगळ्या विषयाबद्दल म्हणून एक हा सर्व्हे असतो की विद्यार्थ्यांचं संख्याज्ञान असेल किंवा विद्यार्थ्याची पायाभूत साक्षरता असेल, कुठे विद्यार्थी कमी पडत आहे, मग ती भरून काढण्यासाठी काय काय उपाययोजना करायच्या, हा त्याचा मागचा उद्देश असतो. कुणावरही कारवाई करण्याचा उद्देश मुळीच राहत नाही. NTA 4.42 मध्ये NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सीची तरतूद करण्यात आलेली आहे, राष्ट्रीय चाचणी संस्था. आता NTA राष्ट्रीय चाचणी संस्था काय आहे? 10वी-12व्या वर्गानंतर जेव्हा विद्यापीठामध्ये आपण प्रवेश घेतोय, सर्व प्रकारच्या एंट्रन्स आता NTA मार्फत, नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत होतील. सर्व प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम आता NTA मार्फत होतील. आणि मित्र, सांगायला फार आनंद होतो, सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी एकच NTA ची एंट्रन्स एक्झाम ऑल ओव्हर इंडियामध्ये एकाच दिवशी होणार आहे. म्हणजे आता एकदाच NTA ची परीक्षा दिली, त्याच परीक्षेच्या स्कोरवर तुम्हाला देशातल्या कोणत्याही विद्यापीठामध्ये, कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळणार आहे. म्हणजे NTA मार्फत होणारी एकच एंट्रन्स एक्झाम. आता विचार करा, आपल्या लेकरांना आपण JEE ला पाठवतो, नीटला पाठवतो,
MSCET ला पाठवतो, काय काय किती किती एंट्रन्स एक्झामला पाठवतो आणि त्याच्यामध्ये आपण किती लाखो रुपये खर्च करतो. आता तुम्हाला लाखो रुपये खर्च करायची गरज नाही. कुठल्याही प्रवेश प्रक्रियेसाठी, एंट्रन्स एक्झाम साठी विद्यार्थ्याला कोचिंग लावण्याची गरज नाही हे मी म्हणत नाही. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये तरतूद केलेली आहे 4.42 प्रकरण 4 मध्ये की एकच NTA मार्फत प्रवेश प्रक्रिया होईल आणि देशातल्या शेकडो विद्यापीठांमध्ये तुम्हाला प्रवेश घेता येईल. यानंतर उपमुद्दा 10 कुशाग्र बुद्धिमत्ता व प्रतिभा संपन्न विद्यार्थ्यांसाठी या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विशेष तरतुदी आहे. ज्यांच्याकडे कुशाग्र बुद्धिमत्ता आहे, एखादं कौशल्य त्याच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने त्याला संगीत येतं, एखाद्याला डान्स येतं, एखाद्याला ज्याला बुद्धिबळामध्ये एखादा विद्यार्थी निपुण आहे, एखादा विद्यार्थी क्रिकेटमध्ये निपुण आहे, एखाद्याच्या अंगी नाट्यकला चांगली आहे, एखाद्याचं पेंटिंग चांगलं आहे, एखाद्याचं अॅनालिटिकल पॉवर चांगला आहे, एखादा चांगला ओरेटर चांगला आहे, एखादा चांगला डिबेटर एखादा चांगलं डिबेट कौशल्य आहे. तर हे जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी मुलं आहे, प्रतिभा संपन्न विद्यार्थी, कुशाग्र बुद्धिमत्तेचे, या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देऊन त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये, एखाद्या विद्यार्थ्याकडे बॅडमिंटनचं स्किल चांगलं आहे, एखाद्या विद्यार्थ्याकडे कथाकथनाचं स्किल चांगलं आहे, एखादा ड्रामा चांगला करतो, तर या विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे स्किल शिक्षकांना शोधून त्या स्किलवर डेव्हलप करण्यासाठीही वेगवेगळं प्रावधान, वेगवेगळ्या योजना या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. मित्रहो, आज आपण 4थं प्रकरण संपवतो आहे. 4थं प्रकरण फार अतिशय महत्वाचं आहे. कृपया करून आपणास हा व्हिडिओ आवडल्यास अनिल M. शिवनकर या युट्यूब चॅनलवर जाऊन माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.